मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईट पाहत आहोत. 1.7 एकरचं टोटल लँड पार्सल असणार आहे. यामध्ये 3 विंग असणार आहेत, ए, बी आणि सी. स्टील प्लस 30 फ्लोअरचे असे 3 टावर असणार आहेत. यामध्ये 4 लेवलची कार पार्किंग असणार आहे आणि जो मधला पट्टा पाहतात या ठिकाणी 30+ मॉडर्न ॲम्युनिटीज असणार आहे. तर समोर आपण पाहतोय बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी. खूपच सुंदर आणि जबरदस्त अशी आपल्याला लॉबी पाहायला मिळते. समोर आपण पाहतोय रिसेप्शन एरिया. पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहूया आपण. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे वेटिंग एरिया. डोंबिवलीमध्ये खूप कमी ठिकाणी आपल्याला अशी ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहायला मिळणार आहे. थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला लिफ्ट पाहायला मिळतील. या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे. तर वळूया मित्रांनो आत्ता आपण 2 BHK फ्लॅटकडे. समोर आपण पाहतो 2 BHK फ्लॅटचा एंट्रन्स. या फ्लॅटचा कार्पेट एरिया 608 एवढा आपल्याला पाहायला मिळत आहे. एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK आणि 2 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे. काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त 3 किलोमीटर एवढ्या अंतरावरती विकोनाका या लोकेशनमध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहतोय. तर समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. त्या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया. एल-शेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे. समोर आहे पॅसेज एरिया. थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला किचन पाहायला मिळत आहे. पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण. किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे. लेफ्ट साईडला आहे फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस. समोर आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म. समोर आहे किचनची विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते. याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत. या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया. तसेच पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू देखील पाहूया. माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म. समोर आहे स्टीलचं सिंक. पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे. पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो आपण कॉमन वॉशरूम एरियाकडे. समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया. मित्रांनो, या लोकेशनपासून अपकमिंग मेट्रो स्टेशन फक्त 200 मीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि विकोनाका या लोकेशनपासून तेही 200 मीटरच्या अंतरावरती असणार आहे. लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक एक 5 ते 10 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. समोर आपण पाहतोय कॉमन बेडरूम एरिया. पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण आणि वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे. समोर आहे मास्टर बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK मध्ये 2 कार्पेट एरिया पाहायला मिळणार आहे. एक जो आहे तो 425 आणि दुसरा आहे तो 459. स्टार्टिंग प्राईस असणार आहे 45 लाख प्लस गव्हर्मेंट टॅक्सेस. यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होणार आहे. आणि 2 BHKमध्ये आपल्याला 2 कार्पेट पाहायला मिळणार आहे. एक जो आहे तो 608 आणि दुसरा आहे तो 626. तर स्टार्टिंग प्राईस असणार आहे 66 लाख. यामध्ये देखील सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल. 95% पर्यंत लोन अवेलेबल आहे. ते तुम्ही कोणत्याही बँकेतून घेऊ शकणार आहोत. समोर आपण बेडरूमची विंडो पाहतोय. फ्रेंच टाईपची आपल्याला विंडो पाहायला मिळते. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. मित्रांनो, आपला फ्लॅट तर पाहून झाला आहे. पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, हा प्रोजेक्ट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. फ्लॅट पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा फ्लॅटबद्दल अजून काही माहिती हवी असेल
तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.